नमस्कार मित्रांनो. आता याआधी आपण डी.आर. मॅडमकडे आता ग्रामपंचायततर्फे आपण पत्र दिलेलं आहे की बाबा राहिलेलं उर्वरित काम हे दादरचं लवकरात लवकर करणार आहे. पण लवकरात लवकर कधी? एखाद्याचा जीव गेल्यावर काम चालू करणार आहेत का? आत्ताच गेल्या आठवड्यात आम्ही 2 महिला व लहान मुलगा यांना आम्ही वाचवलंय, गाडीच्या खालून ओढून काढले. कुठल्या होत्या काय त्यांचा माहिती आहे का ते समजा? आपल्या गणेगावच्या होत्या मॅडम. अच्छा. काय त्यांना आम्ही बाहेर काढलं, त्यांना धीर दिला. पण अशा काही घटना घडत आहेत की इथे दोन प्लॅटफॉर्म आहेत बघा. इकडे एक, बरं याच्या उडी मारून परत जावं लागतं तिकडे. पण जर दादर असेल तर याचा उपयोग सगळ्यांना होईल आणि होणारा अपघात हा टाळला जाईल, टाळता येऊ शकतो. घटना घडण्या अगोदरच तर प्रयत्न केला पाहिजे. सँक्शन पण आहे. पण केवळ या कंपन्यांच्या काही कामानिमित्त हे काम अडकून पडलेलं आहे. तरी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर हे काम चालू करावे, जेणेकरून पुढली जीवितहानी टळेल. नमस्कार. हे पहा, आपल्याला हे सिमेंट कंपनी फॅक्टरी दिसत आहे आणि या सिमेंट कंपनीसाठी हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत ते तयार करण्यात आल्याचे समजते आणि त्यासाठी हे दादर हे रेल्वे प्रवाशांना अतिशय महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त संख्या ही पाटस इथून 4 ते 5 किलोमीटर ह्या अंतरावरती असल्यामुळे पाटसचे प्रवासी हे नसतात. जास्त करून विशेष गावातलेच प्रवासी ह्या भागात असतात आणि त्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हेही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे हे दादर एक टप्पा राहिलेला जे आहे त्यासाठी कानगावकरांनी आपली ठाम भूमिका घेतलेली असून यासाठी हा प्रश्न अगदी लवकरच सुटू शकतो, हेही तितकेच महत्त्वाचे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मंडोगन फराटा.